शिक्षण क्षेत्रासारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा कर्नाटक सरकारनं आपली मराठी द्वेष्टी भूमिका आणि आपली प्रवृत्ती दाखवण्याचं काम केलेलं आहे. कर्नाटक सरकारच्या 10वीच्या निकालांमध्ये सीमा भागातल्या विद्यार्थ्यांच्या जी निकाल पत्रिका आहे त्याच्यामधला मराठी हा शब्दच गायब केलाय आणि तो ब्लँक ठेवून त्याच्यासमोर फक्त मार्क घातलेले आहेत आणि बाकी इतर भाषा घालून त्यांच्यासमोर सगळे ते व्यवस्थित बाकीचे मार्क घातलेले आहेत. यावरून खऱ्या अर्थानं कर्नाटक सरकारचा मराठी द्वेष त्या ठिकाणी परत एकदा दिसून येतोय. सीमा भागात मराठीचं अस्तित्वच नाही हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न कर्नाटक सरकार करत आहे, पण याला काही अर्थ नाही आहे. त्यांनी किती झापण्याचा प्रयत्न केला तरी सीमा भागातली मराठी माणसं आणि मराठी भाषा ही तशीच अबाधित राहणार आहे. आम्ही ह्या चळवळीला पूर्णत्वाला घेऊन गेल्याशिवाय शांत बसणार नाही हे परत एकदा ठणकावून मी कर्नाटक सरकारला सांगतोय. आणि मराठीबद्दल त्यांनी हा जो प्रकार केलाय त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि महाराष्ट्र सरकारनं याची दखल घेऊन याची तक्रार केंद्रात करावी आणि अभिजात मराठीला कुठेतरी पुसण्याचा जो प्रयत्न त्यांनी चालू केलाय तो थांबवावा अशी विनंती करतोय. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.